संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19व्या आंबा महोत्सवात 10 दिवसांमध्ये तब्बल 2 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। ठाण्यातील गावदेवी मैदान येथे 1 ते 10 मे या कालावधीत आयोजित आंबा महोत्सवाला ठाण्यासह आसपासच्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, लोणचे, पापड, पोहे इत्यादी कोकणातील उत्पन्नांचे सुमारे 45 स्टॉल्स होते। महोत्सवाला दररोज शेकडो नागरिक भेट देत खरेदी करत होते। थेट शेतकरी आणि ग्राहक यांची भेट होत असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात अस्सल आंबा मिळत होता, तर शेतकऱ्यांचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला। खरेदीदारांसाठी लकी कुपन ड्रॉ आयोजित करण्यात आला होता। विजेत्यांना घरपोच आंबे देण्यात येणार आहेत। या महोत्सवात सायली विनेरकर, मुकेश व पूजा होल यांचे प्राणिक हिलिंग शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं। त्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे। शेवटच्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी महोत्सवात आंबा शेतकरी आणि स्टॉलधारकांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या विक्रीबाबत समाधान व्यक्त करत केळकर यांचे आभार मानलेत। यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर म्हणालेत की प्रतिकूल परिस्थितीत कोकणात आंब्याचे अवघे 15% उत्पादन झाले। हा आंबा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना महोत्सवात उत्तम प्रतिसाद मिळाला। गेल्या 10 दिवसात सुमारे 35 ते 40 हजार डझन आंबा विकला गेला, तर तब्बल 2 कोटींची उलाढाल झाली अशी माहिती केळकर यांनी दिली आहे। हा महोत्सव 1 मे पासून सुरू झाला। गेली 18 वर्ष आणि हे 19वं वर्ष आमच्या या महोत्सवाचं आहे। ही एक प्रकारे चळवळ आहे। आता देखील मी प्रत्येक स्टॉलला फिरलो तर आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे, कारण की ठाणेकरांनी, ठाण्याच्या आसपासच्या लोकांनी खूप मोठा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी दिला आणि जवळजवळ 35 ते 40 हजार डझन आंबा, म्हणजे हा कमी नाही आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबा जो आहे तो लोकांनी खरेदी केला। प्रत्येक आंब्याचा जो उत्पादक शेतकरी आहे, स्टॉलधारक आहे, तो अत्यंत समाधानी आहे आणि त्याच्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 2 कोटीची उलाढाल फक्त 10 दिवसात झाली। 10 काही 9 दिवस म्हणा, कारण पहिला दिवस तर संध्याकाळी आपण याचं उद्घाटन करतो आणि त्याच्यामुळे आमची चळवळ जी आहे ती यशस्वी होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे। आमच्या बागेमध्ये जे आहे तर मिनिमम फळाचं वजन आहे 450 ग्रॅम। आणखी आमचं वन ऑफ द प्राईम इज 867 ग्रॅम्स, म्हणजे ऑलमोस्ट 1 किलोच्या जवळपास आहे। आणखी याच्यामध्ये आम्ही सगळे मॅक्झिमम नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे। तर आम्ही लोकांना अपील करतो, आयोजकांचे आभार मानतो, आणखी लोकांचं अपील करतो कि त्यांनी या कार्यक्रमाला योग्य ते सहकार्य करावं। आंबा फेस्टिवल में पहली बार आई हूँ और यहाँ से मैं 2 डज़न मैंगो लेके जा रही हूँ। बहुत अच्छे दाम में मुझे मिले हैं, सस्ते, अच्छे, बड़े बड़े आम, और मैं बहुत खुश हूँ। और यहाँ पे जो प्राणिक हीलिंग का स्टॉल था वो भी बहुत अच्छा था, जहाँ पे फ्री में हीलिंग कर रहे थे लोग। दरवर्षी हा आंबा महोत्सव इथे एकदम उत्साहात साजरा होतो। त्यात अनेक शेतकरी सहभागी होतात। आपला माल घेऊन इथे विक्रीला त्यांचा तयार माल असतो आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी एक प्रकारचे एक मोठं एक दालन आहे। हे नेहमी सातत्याने इथे येतो, पूर्ण फॅमिली सगळं फार मजा येते। चांगले प्रोडक्ट्स मिळतात आणि विथ रिजनेबल प्राइसला मिळतात। फार आम्हाला फार आनंद होतो इथे येऊन। थँक्यू व्हेरी मच। 3 वेळेला यांच्याकडे झालो, विश्वासू आहे आणि बिटके आंबे तर खूप गोड आहे, चांगले निघाले एकदम। आंबा महोत्सव तर छान आहे। लोकांना एक चांगल्या दरात, कमी दरात मिळतात असा महोत्सव भरल्यावर